गगनबावडा तालुक्यातील निवडे साळवण इथं लिटल बाईट स्कूल ही शाळा गेल्या 5 वर्षांपासून सुरू आहे। या शाळेत इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण दिलं जातं। या शाळेमुळे परिसरातील शाळेची पटसंख्या कमी दिसत आहे। निवडे साळवण इथं बहुतांश तालुक्यातील अधिकारी आणि शिक्षक राहतात। या सर्वांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत न पाठवता या लिटल बाईट स्कूलमध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेतलाय। दरम्यान निवडे साळवणमधील दीपक पाटील हे गेल्या 2 वर्षांपासून या शाळेबद्दल तक्रार देत आहेत। मात्र तालुक्यातील शिक्षण विभागाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आलंय। शेवटी दीपक पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर याची दखल घेण्यात आली आहे। शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या निर्णयानुसार दिनांक 16 एप्रिल रोजी करण्यात आलेल्या पाहणी दरम्यान संबंधित शाळा शासनाची आवश्यक मान्यता न घेता सुरू असल्याचं स्पष्ट झालं। तसंच शाळेकडे अधिकृत U-डायस क्रमांक नसणं, विद्यार्थ्यांची नोंद आणि शैक्षणिक कागदपत्रे उपलब्ध नसणं अशा गंभीर त्रुटी निदर्शनाला आल्याचं दीपक पाटील यांनी सांगितलंय। माझ्या नावे शिक्षण विभागाकडे तक्रार केली असता शाळेची त्यांनी चौकशी केली तर त्यांना कोणत्या प्रकारचा U-डायस ID नंबर किंवा कागदपत्रांची तिथं कुठलीही पूर्तता त्यांच्याकडून त्यांना झाली नाही। त्यामुळे त्यांनी संबंधित शाळेला शाळा बंद करण्यासंदर्भात नोटीस काढलेलं आहे किंवा आपलं म्हणणं मांडण्यासाठी 7 दिवसाचा वेळ दिला आहे। मलाही त्यांनी पत्र दिलेलं आहे की मी तुमच्या पत्राच्या अनुषंगाने शाळेची सध्याची चौकशी केलेली आहे। पण आता मी तक्रार केल्यानंतर ही चौकशी तर फारसं होत असेल तर 5 वर्ष कुणाच्या आशीर्वादाने शाळा चालू होती, शिक्षण विभागाच्या खाबोगिरीमुळे का आणि कुणाच्या आशीर्वादाने याचा शोध तुम्ही घ्यावा। लिटल बाईट स्कूलकडे अधिकृत कागदपत्र नसल्यानं गगनबावडा पंचायत समितीच्या शिक्षण विभागानं ही शाळा तात्काळ बंद करण्याचे आदेश दिलेत। याबाबत मुख्याध्यापकांना नोटीस बजावण्यात आली असून 7 दिवसांच्या आत याबाबतचा अहवाल गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती गगनबावडा यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तसंच शाळेतील विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती सादर करून त्यांना जवळील जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश देण्याची कार्यवाही करावी असंही आदेशात नमूद करण्यात आलंय। सूचना न पाळल्यास संबंधितांवरती फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल आणि प्रतिदिन 10,000 रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल असा इशाराही शिक्षण विभागाकडून देण्यात आलाय। मात्र शाळेला सूचना देऊनही शाळा सुरू ठेवल्यानं विस्तार अधिकारी RR कुंभार, केंद्रप्रमुख सुहास पाटील यांच्यासह इतर शिक्षक यांनी शाळेला कुलूप घातलाय। याबाबत शाळा प्रशासनाशी आमचे प्रतिनिधी बाजीराव तळेकर यांनी संपर्क साधला असून 7 दिवसात शिक्षण विभागाकडे आम्ही आमचं म्हणणं देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्यासाठी शासन शिक्षण विभागाबरोबरच ग्रामपंचायत स्तरावरती प्रयत्न होत आहेत, तर दुसरीकडे शासकीय अधिकारी, पंचायत समिती अधिकारी आणि शिक्षक यांचीच मुलं अनधिकृत शाळेत शिकत असल्याचं वास्तव आता समोर आल्यामुळं आश्चर्य व्यक्त होतंय।